आता गणपतीचं आगमन आता फक्त 4 दिवसावर होऊन ठेपलेलं आहे आणि आपल्या राजापुरातील बाजारपेठ हे आता जे गणपतीला आपण मकर वगैरे बनवतो, सजावट करतो, त्या सजावटीच्या साहित्याने सजलेलं आहे. तर आपण आता जाणार आहोत राजापूर बाजारपेठमध्ये. तसंच इथे काही आपले राजापुरातील मोबाईल दुकानं देखील आहेत, मोबाईल शॉपे आहेत. तर त्यामध्ये देखील आज गणपतीनिमित्त काही ऑफर्स आहेत, त्या देखील आपण पाहणार आहोत. तर आता आपण सुरुवात करत आहोत ते राजापुरातील आपले प्रसिद्ध मोबाईल व्यापारी तसेच न्यू रखांगी वॉच कंपनी मुश्ताक भाई यांच्या दुकानापासून आपण सुरुवात करत आहोत. तर जाऊया त्यांना विचारूया काय ऑफर आहेत का गणपतीसाठी. पाहताय आपण हे राजापूरची प्रसिद्ध मोबाईल शॉपी आहे, तसंच वॉचसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. चला तर आपण जाऊया आपण त्या शॉपिंगमध्ये आणि मुश्ताक भाईंना भेटूया. काय मुश्ताक भाई? नमस्कार गुरु साहेब, काय म्हणताय? काय म्हणताय? आपण आता गणपतीनिमित्त व्हिडिओ करत आहोत. हो, तर आपण आता पाहत आहात हे आहे मुश्ताक भाईंचं हे शॉपी आहे, मोबाईल शॉप आहे. तसंच वॉच कंपनी देखील आहे, त्यांचे वॉच वगैरे विकतात. तसंच सेंट वगैरे परदेशातील त्यांच्याकडे विकले जातात. तर आपण त्यांना विचारणार आहोत की काय गणपतीसाठी खास काय ऑफर वगैरे आहे का? गणपतीसाठी खास आम्ही एक योजना चालू केलेली आहे, लाडकी सूनबाई. खास महिलांसाठी वगैरे कुठल्याही आमच्या दुकानातनं मोबाईल खरेदी करू देत, बटनवाला किंवा स्मार्टफोन वगैरे, आम्ही त्यांचा एक साडी देऊन सन्मान करणार आहोत. ही आता ॲक्च्युली योजना गणपतीपासून आपलं अनंत चतुर्थीपर्यंत वगैरे लागू होणार आहे. आणि दुसरी गोष्ट हे परफ्यूम वगैरेला आम्ही गणपतीसाठी खास हे केलेलं आहे, 50% ऑफ म्हणून वगैरे. अल्नोईमचं प्रोडक्ट आहे, 50% ऑफ आहे, 220 रुपये. तुम्हाला खरेदी 110 रुपये बसेल फक्त. म्हणजे तुमचं गणपती हे एकदम सुगंधित जावं असं सगळ्यांचं, हीच अपेक्षा. बाकी काय. म्युझिक सिस्टीम सुद्धा आम्हाला सिस्टीम आहे खास. मी दरवर्षी आमचं आकर्षण आहे, सगळ्यांना कमीत कमी एक 450 रुपये मध्ये विथ माईक वगैरे. आमचं खास दरवर्षी गणपतीचं आकर्षण असतो. आमचं तेजस मुंबईवरनं घेऊन येतो माल आणि आम्ही विकतो इथं फक्त 450 रुपये. आणि 100% आम्ही क्वालिटीवरती डिपेंड करतो, फालतू माल विकत नाही. लक्षाला बाजारात तुम्हाला हेच तुम्हाला 700-800 रुपयाला मिळतं, आम्ही फक्त 450 रुपये विकतो. आणखीन देखील इकडे आहेत, आपण पाहूया. व्हरायटी भरपूर आहे. तुम्हाला वॉल क्लॉक मध्ये आम्ही नवीन एक शोरूम चालू करतोय काही दिवसात. अच्छा, इथं दुकानाच्या बाजूला वगैरे वॉल क्लॉक मध्ये विविध प्रकारचे वॉल क्लॉक्स तुम्हाला मिळतील. आणि आमचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे मोबाईलचे कव्हर्स वगैरे तुम्हाला डिफरंट टाईपचे मिळतील एकदम. म्हणजे राजापुरात किंवा रत्नागिरी जिल्ह्यात कुठे मिळणार नाही असे सर्व प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे. खूप छान आहे, लेटेस्ट डिझाईन आहे सर्व फुल व्हरायटीज आमच्याकडे असते. आणि रेट पण आमचं रिजनेबल असतं. लक्षात आलं, अनुभव आहे मला. बरं, ठीक आहे, धन्यवाद. ओके, थँक्यू आमच्याकडे आल्याबद्दल. तर आपण जाऊया बाजारपेठेमध्ये जाऊया. आमच्याकडनं एक तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट म्हणून आहे, अत्तरची बाटली. हे पण आमच्या राजापूरचं आई वैशिष्ट्य आहे. आमच्याकडे तुम्हाला सुगंधित अत्तर वगैरे नावाजलेल्या कंपनीचे मिळतील एकदम. थँक्यू, छोटीशी भेट. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण आलेलो होते जवाहर चौकामध्ये आलेलो आहोत. आताच आपण जवाहर चौकातील जे बाजूला दुकान आहे, मोबाईल शॉप आहे, तिथून आपण आता भेट देऊन आलेलो आहोत. तर इथे आता जवाहर चौकामध्ये एक 2 दुकानं तुम्हाला दाखवायची आहेत. इथे जे प्रसिद्ध वडापाववाले आहेत पांडू करंबेळकर, त्यांच्याकडे आपण आता जाणार आहोत. तर बघताय आमच्या राजापुरातील हे जवाहर चौक आहे आणि राजापूरमध्ये पाऊस बऱ्यापैकी पडतोय. नदीला पाणी देखील आहे, पाहताय आपण, पण खूप खाली आहे पाणी. तर आता येथील आपण काही दुकानं आहेत ती घेऊया. तर आपण इथे पाहते आपले छोटे पानपट्टीवाले गणेश भाई. नमस्कार. गणपतीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. पावसाला घालवा. तर इथे आपण पाहते फळांचे दुकान देखील आहे. तसंच इथे आमचे राजापूरचे प्रसिद्ध वडापाववाले करंबेळकर बंधू आहेत. गणपतीला तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. अशीच बांधायची ना चटणी. तर आता आपण जाणार होते बाजारपेठेमध्ये जाणार आहोत. आता आपण जी दुकानं घेणार आहोत ती आपली सजावटीची दुकानं घेणार आहोत, जी आता गणेश चतुर्थी निमित्त आता जी दुकानं आता सजावटीने सजलेली आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आता आपण जवाहर चौकातून बाजारपेठेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आपण पाहता ही आपली राजापूरची बाजारपेठ. तर इथे सुद्धा मोबाईल शॉपही आहे. आपण त्यांना विचारूया काय नवीन ऑफर वगैरे आहे का.
नमस्कार. नमस्ते. काय गणपतीसाठी काय नवीन ऑफर वगैरे काय तुमच्या दुकानात? काय नाही, स्पीकर ऑफर आहे, मोबाईल ऑफर आहे. अच्छा अच्छा. आणि मोबाईलमध्ये काय ऑफर वगैरे? मोबाईल ऑफर आहे ना, हां. हेडफोन आहे, ब्लूटूथ आहे फ्री. अच्छा, मोबाईल वगैरे खरेदी केल्यानंतर. आणि ऑफर आता कधीपासून सुरू होणार तुमची? झाली की सुरू झाले. झाली 1 तारखेपासून चालू झाली. अच्छा अच्छा, धन्यवाद. तर आपण पाहता इकडे फळांची वगैरे दुकानं आता लागलेली आहेत बाजारपेठेमध्ये. आणि आता आपण पाहणार आहोत ते आपले राजापुरातील भाजी मार्केट आणि फळ मार्केट पाहणार आहोत. हे पाहताय आपण आपलं राजापुरातील हे फळ मार्केट आहे आणि याच्या पाठीमागे भाजी मार्केट देखील आहे. पण थोडा जास्त प्रकाश नाही आहे, त्यामुळे आपल्याला बाहेरून जाणार आहोत आणि आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तो गणेश चतुर्थीनिमित्त जे सजावटीचे जे साहित्य आलेले आहेत राजापूरमध्ये. तर आपण समोर पाहत आहात हे आहे कोळवणकर यांचं दुकान आणि आपण पाहत आहे सजावटीचं साहित्य लागलेलं आहे. श्री गणेशाच्या मकरासाठी हे सजावटीचं सगळं साहित्य आहे. पाहता इकडे हार आहेत आणि एक निळा पाहिजे. तर आपण दुकानात जाऊन पाहूया काय काय सजावटीचं साहित्य आहे गणपतीसाठी खास असं आलेलं आपल्या राजापूर मार्केटमध्ये. तर पाहत आहे आपल्या दुकानात सर्व राजापूरची बरीचशी दुकानं ती सजलेली आहेत. हे सर्व जे साहित्य आपण पाहत आहात हे गणपतीच्या सजावटीसाठी आलेले सर्व साहित्य आहेत. आता खूप सुंदर सुंदर फुलं देखील आहेत. आपण आता पाहत आहात ते आहे राजापुरातील कोळवणकर यांचं दुकान आहे. नमस्कार. ते काय कितपत रिस्पॉन्स वगैरे आहे व्यवस्थित आहे ना? कारण का बरेचशी लोक आपले आहेत ना, आता व्हिडिओ करण्यामागचा माझा उद्देश एवढाच आहे की बरेचशी लोक ते ऑनलाईन सर्व गोष्टी तर खरेदी करायच्या मागे लागलेले आहेत. तर आपल्या राजापूरमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे इथे साहित्य मिळू शकतं सजावटीचं. एवढ्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि पाऊस आलेला आहे. तर आता आपण आहोत ते बाजारपेठेत आहोत आणि आता इथे समोरच शेटेंचं दुकान आहे. तिथे पाहताय आपण श्री गणेशाच्या निमित्ताने तिथे खूप साहित्य ठेवलेलं आहे सजावटीचं. किंवा मकर सजावटीसाठी खूप साहित्य, हार वगैरे आहेत, खूप साहित्य आहे इथे. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघताय लाईट वगैरे आहेत. छोटा पुढा नाही. तसंच हे शेटे काका आहेत त्यांचे सुपुत्र देखील स्वप्नील यांचं देखील इथे बाजूला दुकान आहे. त्यांनी देखील खूप चांगलं सुंदर असं दुकान सजवलेलं आहे. ते गणेशाच्या मकरासाठी जे साहित्य लागतं ते पाहताय आपण. खूप सुंदर सुंदर असे साहित्य आहेत. आपण इतर कुठे न जाता राजापूरमध्ये देखील आपल्याला इथे असे खूप चांगल्या प्रकारचे साहित्य आपल्याला मिळू शकतं. पाहताय आपण खूप सुंदर हार आहेत सजावटीसाठी, फुलं आहेत. आता आपल्याला जे मकराला जे लागतं ते गणेशाच्या मकराला जेवढे साहित्य लागतं तेवढं सगळं साहित्य ते आपल्याला पाहायला मिळेल. काय स्वप्नील? तर आपल्यातील बरीचशी मंडळी राजापुरातील म्हणा आणि आजूबाजूच्या शहर गावातील मंडळी ही बाहेरून बरंचसं साहित्य मागवतात. कारण बाहेर जातात, इतर शहरांमध्ये जातात, परंतु आपल्या राजापूरमध्ये देखील हे उपलब्ध आहे साहित्य. हे आपल्याला सगळ्यांना समजावं यासाठीच मी हा व्हिडिओ करत आहे. आपल्या राजापूरमध्ये देखील खूप अशी सुंदर दुकानं आहे की तिथे आपल्याला हे मकराचे साहित्य वगैरे तसेच इतर वस्तू देखील आपल्याला मिळतील, उपलब्ध आहेत. ते पाहत आहे लायटिंगचे सगळे तोरणं वगैरे सुद्धा आहेत.
खूप छान सजवला आहे. हे पाहते सगळे लाईटची सगळे तोरणं वगैरे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची तोरणं आहेत. पण खूप सुंदर आहे. तुम्ही सजावट करू शकता मकराची साहित्य घेऊन आपल्या राजापुरातून. आपण आता आहोत ते स्वप्नील शेटे यांच्या दुकानामध्ये आहोत. पाहताय आपण खूप सुंदर अशी मकराचे साहित्य, मकरासाठी सुशोभित करण्यासाठी खूप सुंदर असे साहित्य इथे उपलब्ध आहेत. आणि दुकान कुठे आहे पण लक्षात घ्या, इथे बाजूला राजकमल जी नॉवेल्टी आहे त्याच्याच बाजूला आणि समोर इथे समाधान हॉटेल, जे राजापुरातील खूप जुनं असं हॉटेल आहे, त्याच्या समोरच बरोबर हे दुकान आहे. चालेल कसं जाता इकडे बाजूला देखील पाहूया. तर बघताय आपण राजापूरचं मार्केट किती सजलं आहे ते साहित्याने, जे आपण श्री गणेश चतुर्थीच्या मकरासाठी वापरतो. तिथे देखील आपण पाहताय राजकमल नॉवेल्टी आहे, तिथे देखील खूप सुंदर असे साहित्य आहेत मकरासाठी. आपण पाहता इथे सुद्धा आपण खूप चांगले असे साहित्य आहेत मकरासाठी. इथे तुमच्याकडे काय काय मिळू शकतं? गणपतीसाठी सर्व साहित्य मिळू शकतात मकरासाठी जे आवश्यक आहे. पाहताय आपण खूप सुंदर असं दुकान सजवलेलं आहे साहित्याने. पाहताय आपण ते पहा मकरासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य आपल्याला उपलब्ध आहे आपल्या राजापूरच्या मार्केटमध्ये. आपण आता आहोत ते राजापूरचे प्रसिद्ध व्यापारी याहू यांच्या दुकानातच आहोत. आता आपण आहोत ते राजापुरातील खूप जुने व्यापारी, खूप जुने दुकानदार जे भडाळे म्हणून खूप प्रसिद्ध होते राजापुरामध्ये. कारण यांच्या दुकानामध्ये कुठलीही वस्तू मिळणार नाही असं होणार नाही, सर्व वस्तू यांच्या दुकानामध्ये उपलब्ध असतात. कारण अगदी धाग्या दोऱ्यापासून ते अगदी तुम्ही आता गणपतीच्या साहित्यापर्यंत सगळ्या गोष्टी इथे आपल्याला उपलब्ध आहेत या दुकानामध्ये भडाळे यांच्या. सुईपासून सायकल सामानपासून वह्या, पुस्तकं, छत्र्या, दप्तर, रेनकोट होलसेल दरामध्ये. आणि खूप जुनं दुकान आहे. आम्ही लहान 60 वर्षापूर्वी आम्ही एकत्र लहानपर्यंत एकत्र जमलेले होतो मित्र म्हणजे वर्गात आम्ही एकत्र. चला आता वर्गात आम्ही एकत्र होय ना. तर आता हे आहे राजापुरातील भडाळे यांचं दुकान. तर आता आपण आलो ते राजापुरातील इथेच मार्केटमधील SK मोबाईल पॉईंटवर आलेलो आहोत. आणि इथे खूप आपल्याला एक वेगवेगळ्या अशा प्रकारचे आपल्याला साहित्य पाहायला मिळतील, जे आपण गणपतीच्या डेकोरेशनसाठी यूज करू शकतो. या लाईटिंग वगैरे पहा. लाईट कधी गेले? तर आता आपण आलेलो आहोत ते राजापुरातील भवानी क्लॉथ सेंटर या ठिकाणी आलेलो आहोत. तिथे देखील आपल्याला गणपतीसाठी जे लागणारे साहित्य आहे मकरासाठी म्हणा किंवा पडदे वगैरे ते आपल्याला मिळू शकतात. पाहताय खूप सुंदर असं साहित्याने सजलेलं हे दुकान आहे. इथे आपल्याला जे लागणारे मकरासाठी साहित्य आहे ते या क्लॉथ सेंटरमध्ये मिळू शकतं. आंबेकर यांचं हे क्लॉथ सेंटर आहे.
नमस्कार. हे पाहता इकडे खूप छान असे पडदे वगैरे आहेत आणि गणेशाच्या मकरासाठी जे लागणारे साहित्य आहेत पडदे वगैरे ते खूप चांगल्या प्रकारे ते लावलेले दिसते आपल्याला. आपण जे ऑनलाईन शॉपिंग करत असतो त्यापेक्षा आपल्याच राजापूर मार्केटमध्ये देखील उपलब्ध आहेत खूप विविध प्रकारचे असे पडदे वगैरे आहेत गणपतीच्या मकरासाठी पाहताय आपण. त्यामुळे कटलरीचं दुकान देखील पाहताय यांच्या शेवाबाईंचं आहे. जमीरबाई खलीफे यांचे बंधुराज. आतमध्ये या गणपतीसाठी वेगवेगळे व्हरायटीज आम्ही आणलेली स्टोन्स वगैरे सजवण्यासाठी दाखवा जरा. मूर्तीसाठी आपण एकशे एक स्टोन आणलेले आहेत. अच्छा. हे मुंबई वगैरे शहरामध्ये आजपर्यंत भेटत होता पण आपल्याकडे पण आपण अवेलेबल केलेलं आहे म्हणजे इकडचे चाकरमानी वगैरेंना त्रास होऊ नये. अच्छा. आणायचा शोधायचा ते सगळं आपण अवेलेबल केलेले आहे. एकशे एक हार आणलेले आहेत हे पहिल्या इकडे अवेलेबल नसायचे. हे गौरीसाठी आहे. एकशे एक डिझाईन आणलेले आहेत बघा. या आमच्याकडे खरेदीला हे गणपतीसाठी आपण एकशे एक डिझाईन आणलेले आहेत. माझा उद्देश तेच आहे कारण ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी मागवल्या जातात त्यामुळे आता आपल्या राजापूरमध्ये देखील उपलब्ध आहेत अशा मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि इकडचा पैसा इकडे राहिला तर इकडेच आम्ही पण शॉपिंग करणार हे गावातच फिरत राहणार पण ते ऑनलाईनचा पैसा किंवा तुम्हाला भेटणार नाही किंवा तुम्हाला गावाला त्याचा बेनिफिट केव्हाच नाही भेटणार. आज गणपतीची आपण वर्गणी पण मागायला गेलं तर ऑनलाईन वाल्याकडे जाणार नाही आपले एक स्थायिक दुकानदाराकडे येणार आणि तेच तुम्हाला देणार. बरोबर. हे पण त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि कायम आपला बाजार वरती यायला पाहिजे बाहेरचा आणण्यापेक्षा. आपले लोक मोठे व्हायला पाहिजे गावातले लोक मोठे व्हायला पाहिजे हीच आपली पण इच्छा आहे आणि चांगला मार्केट व्हायला पाहिजे राजापूरला. आपण अवेलेबल करून देणार तर लोक येणार. बरोबर. म्हणून आम्ही जास्तीत जास्त व्हेरायटीज अवेलेबल करून दिली आहे. बघूया पुढच्या त्यासाठी मी हा व्हिडिओ केला जेणेकरून आपल्या राजापूर मार्केटमध्ये काय काय उपलब्ध आहे ते भरपूर काही गोष्टी आहेत. आपण आता दाखवायला गेलो तर भरपूर काही आहे. लावतायत आतापर्यंत पण माल येतोय लावतोय चालूच आहे. बघूया या हारची व्हेरायटीज पण आहे. हे पहा इकडे सुंदर सुंदर हार देखील आहेत. आता लाईट पण गेली आहे. हो लाईट गेली आहे. काल पण येणार होतो मी पण काल पण लाईट नव्हता त्यामुळे मी कॅन्सल केलं. चला. हां. तर आता आपण आलेलो आहोत ते बाजारपेठेतील तांबट यांचं साईप्रसाद भांडी सेंटर या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे देखील आपण पाहता श्री गणेशाच्या पूजेसाठी लागणारे जेवढे साहित्य आहे ते सुद्धा इथे उपलब्ध आहेत. हे पाहता श्री गणेशाच्या देवपूजेसाठी लागणारे साहित्य आहे तिकडे उपलब्ध आहे तर आपल्या राजापूरमध्ये. नमस्कार. तिथे आपण आलेलो आहोत ते तांबड यांच्या दुकानात आलेलो आहोत भांडी सेंटरमध्ये. गुरु मित्र माझा. पाहता इथे आपल्याला पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य इथे उपलब्ध आहे. ते साईप्रसाद भांडी सेंटर आहे या दुकानामध्ये. राजापुरातील एक खूप जुनं असं हे दुकान आहे. तर मित्रांनो आता आपण आहोत ते साईप्रसाद भांडी सेंटर ह्या दुकानामध्ये आहोत नाही. आता आपण पाहता तिथे घुंगरू आलेले आहेत. ते पहा खूप सुंदर आवाज आहे आणि हे आरतीसाठी खास असे घुंगरू तयार केलेले आहेत. हे असे हातामध्ये घालून तुम्ही आरती करू शकता. खूप छान आवाज येतो. जरा दाखव महेश. खूप छान आवाज येतो. खरंच खूप सुंदर असे घुंगरू आणि आवाज पण खूप छान आहे यांचा. तर आपल्या इथे साईप्रसाद जे भांडी सेंटर आहे त्यामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही कधी येऊन घेऊ शकता गणपतीपर्यंत. मोदक मेकर पण एक होता पण आता संपलेला स्टॉक नाही. अच्छा अच्छा. हां ठीक आहे. थँक्यू. आता आपण आलेलो आहोत ते राजापुरातील प्रसिद्ध दुकान रांगाडे ब्रदर्स या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि पाहता येथे देखील खूप सुंदर असे साहित्य आहे. मकरासाठी सजावटीचं जे साहित्य लागतं ते खूप चांगल्या प्रकारे इथे सजवलेलं आहे. आणि आता लाईट गेलेलं आहे. लाईट गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला शूट व्यवस्थित करता येत नाही. का लाईट कमी पडतो आहे ते सुद्धा आपण आता काल येणार होतो मी पण काल यायला जमलं नाही. काल पण लाईट नव्हता सोमवार होता
तर पाहता इथे देखील खूप सुंदर असं साहित्य आहे सजावटीसाठी. ते आपण हार पाहताय, हार आहेत. तसं इथे विविध प्रकारचे पडदे देखील आपण पाहताय, जे आपण बॅकग्राऊंडला पण आहेत. ते गणेशाच्या मूर्ती या बॅकग्राऊंडला आपण ठेवू शकतो मकरामध्ये. आणि हे राजापुरातील खूप जुनं असं दुकान आहे, रानडे ब्रदर्स. तसं इथे सर्व शालेय वस्तू देखील उपलब्ध आहेत. जे आपल्या काही राजापुरातील काही जे ग्राहक मंडळ आहेत ते ऑनलाईन मागवतात, त्यापेक्षा इथे आपल्या राजापूरमध्ये खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत आणि रास्त दरामध्ये आपल्याला भेटतील. तिकडे पडदे वगैरे आहेत. नमस्कार दादा. लाईट नसल्यामुळे थोडा फरक पडला. इकडे पाहत आहे हे मकर सजवण्यासाठी खूप सुंदर साहित्य आहे. चला आता म्हणजे आता आपण आलेलो आहोत ते राजापुरातील पोकळे यांच्या दुकानामध्ये आपण आलेलो आहोत. आणि आपण पाहता इथे देखील खूप सुंदर असे साहित्य लावलेले आहेत, जे मकरासाठी उपयोगी आहेत. ते गणेशाच्या मकरासाठी जेवढं उपयोगी साहित्य आहे ते सर्व इथे आपल्या त्या दुकानामध्ये उपलब्ध आहेत. तर आता आपण आलो आहोत ते राजापुरातील प्रसिद्ध व्यापारी पोकळे यांच्या दुकानामध्ये आलेलो आहोत. आणि पाहत आहे खूप सुंदर सुंदर साहित्य जे मकरासाठी उपयोगी आहे ते इथे उपलब्ध आहेत आपल्या राजापूरच्या मार्केटमध्ये. आणि एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जे मागे एक इथे लघुचित्रपट जो झाला होता लेखनी म्हणून, तो ह्या दुकानामध्ये शूट झाला होता है ना. हां हां. तसंच आमचा देखील एक छोटासा एक चित्रपट येतो 1 तासाचा, सूड म्हणून. पाहता इथे श्री गणेशाच्या मूर्तीसाठी खूप सुंदर सुंदर हार असे आहेत. इथे देखील लाईट नाही. राजापूरमध्ये लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण काल सुद्धा लाईट नव्हता. त्यामुळे थोडेसे व्यापारी त्रस्त झालेले आहेत लाईट नसल्यामुळे, कारण दुकानंसुद्धा उठून दिसत नाही त्यामुळे लाईटशिवाय. पाहताय खूप सुंदर अशी सजावटीचे साहित्य आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे मूर्ती सजवण्यासाठी जे लागणारे साहित्य आहे आपण पाहताय. खूप सुंदर असे मणी वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. लाईट नसल्यामुळे थोडं उठून दिसत नाही. आपण आता आलेलो आहोत ते विठ्ठल मंदिरासमोरील जे पवार यांचं कटलरीचं दुकान आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. इथे कटलरी स्टेशनरी. तसंच आता आपण पाहतात इथे श्री गणेशाच्या मकरासाठी लागणारे सर्व साहित्य इथे उपलब्ध आहे त्या दुकानामध्ये देखील. खूप सुंदररित्या सजवलेलं असं दुकान आहे. इकडे मकरासाठी लागणारे हार देखील आहेत. तसं इथे गणेशाच्या मूर्तीसाठी लागणारे हार आपण पाहतात. विविध प्रकारचे हार आहेत ते उपलब्ध आहेत आपल्या राजापूर मार्केटमध्ये. चला आपण आता दुकानात जाऊया.
पाहताय खूप सुंदर असं सजावट केलेली आहे आणि खूप सुंदर साहित्य आहे. सर्व जे मकरासाठी लागणारे साहित्य आहे ते सर्व उपलब्ध आहेत. तिकडे लाईट सुद्धा पाहताय, वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स वगैरे आहेत. तसं दरवाजाला लागणारी तोरणं देखील आहेत, खूप चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे. तर मित्रांनो, बाहेरून तुम्ही आणण्यापेक्षा आपल्या राजापूर मार्केटमध्ये देखील खूप सुंदर साहित्य मिळू शकतात. त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. हे आपले पवार बंधू. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, ऑनलाईन कोणतीही वस्तू मागवू नका जे आपल्या गणपतीला लागणार आहे. ते बरेचसे वस्तू आपल्या राजापूरच्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता आपण आहोत ते पवार बंधू यांच्या दुकानामध्ये आहोत, जे विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच आहे. टिपटॉप नॉवेल्टीमध्ये आपण आता आहोत. पाहता विविध प्रकारचे आपल्याला जे मकरासाठी लागणारे वस्तू आहेत त्या इथे उपलब्ध आहेत पवार यांच्या दुकानामध्ये. एक पेपर आहे आणि आता एक नवीन पेपर आले ते आपल्याला दाखवत आहेत. खरंच खूप छान आहे. त्याच्यावर लाईट पडलं तर खूप छान दिसेल ना. नवीन प्रकारचे गणपतीसाठी बॅकग्राऊंडसाठी पडदे, तसं हे बॅकग्राऊंडसाठी पडदे देखील आहेत. पण कापडामध्ये हां हां. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात 11 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. अच्छा, खूप छान आहे. पाहता इथे आपल्या ह्या टिकटॉकच्या दुकानामध्ये पवार यांच्या दुकानामध्ये उपलब्ध आहेत पडदे आहेत. तसे हे आपण छानपैकी कागद पाहत आहे, खरोखर खूप सुंदर आहेत आणि पडदे देखील खूप सुंदर आहेत. हे डिजिटल पडदे आहेत ना ते कापडामध्ये डिजिटल बॅनर. हां हां, हे कापडामध्ये ते डिजिटल बॅनर आहेत. त्यांच्याकडून आपल्याला माहिती भेटते. पाहता हे देखील पाहताय आपण, हे पेपर आहे ना. प्रकारची अशी तोरणं, हे विविध प्रकारची तोरणं देखील उपलब्ध आहेत. तसं इथे मकर सजवण्यासाठी जर तुम्ही कुठलं जर सीन वगैरे बनवणार आहात तर इथे पाहताय इथे आर्टिफिशियल पानं, हे आर्टिफिशियल पानं देखील आहेत. हे पाहताय आपण, हार आहेत, फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, ते उपलब्ध आहेत. ओके, थँक्यू. तर धन्यवाद. तर मित्रांनो, आता पाऊस आलेला आहे. तर आता आपण आलेलो आहोत ते राजापुरातील प्रसिद्ध क्लॉथ सेंटर श्री हरिभाऊ विठ्ठल शेठ रेडीज यांच्या कापड दुकानामध्ये आलेलो आहोत. आणि इथे देखील आपल्याला श्री गणेशाच्या मकरासाठी जे उपयोगी साहित्य आहे ते उपलब्ध आहे तिथे. तर आता आपण दुकानामध्ये प्रवेश करत आहोत. पाहत आहे खूप सुंदर असे पडदे, तसंच कमाने वगैरे आपण पाहत आहात. ते गणेशाच्या मकरासाठी आपण वापरू शकता. कारण बाहेर जर तुम्ही खरेदी करण्यापेक्षा आपल्या राजापूरमध्ये देखील मार्केटमध्ये ह्या सर्व साहित्य उपलब्ध आहेत. जे आपल्या असे गणेशाच्या मकरासाठी सुशोभीकरणासाठी लागणारे जे साहित्य आहे ते उपलब्ध आहे. आता इथे खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे पडदे देखील आहेत. तर इकडे पाहतात आपण जे आपण गणपतीचं टेबल असतं त्या टेबलासाठी झालर देखील तिथे उपलब्ध आहे. खूप सुंदर अशी झालर आहे. पाहताय आपल्यासमोर आहेत लेडीज बंधू आहेत. गणपतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि विठ्ठल मंदिराच्या इथे समोरच इथे नॉवेल्टी सेंटर आहे. तिथे देखील आपल्याला मकरासाठी जे उपयोगी साहित्य आहे ते उपलब्ध आहेत. पाहता वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य इथे उपलब्ध आहेत. श्री गणेशाच्या मकरासाठी जे श्री गणेशाच्या मकरासाठी जे लागणारे सर्व साहित्य आहे
ते सर्व इथे उपलब्ध आहेत. हे हार देखील आपण पाहत आहात. काय घेतला तुम्ही? त्या दिवा घेतलाय त्याने आणि ते तेल देखील दाखवलं आहे बाजूला. हा पाण्यावरती आहे. हा 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 पाण्यावर दिवा आहे. खरं खूप सुंदर आहे. आणि याला सेल वगैरे काय लागत नाही, फक्त पाणी टाकायचं. अच्छा अच्छा, खूप सुंदर दिवा आहे. आपण घेऊ शकता नॉवेल्टी या सेंटरमधून. तसंच इकडे लाईट देखील आहेत. आपण पाहता इथे खूप सुंदर असं एक फुलाचं झाड देखील आहे जे लाईटिंग केलेलं आहे. त्यामध्येच लाईट आहे. तुम्ही बाहेर कुठेही जाण्यापेक्षा आपल्या राजापूर मार्केटमध्ये खूप सुंदर असं साहित्य उपलब्ध आहेत जे श्री गणेशाच्या मकरासाठी लागणारं आहेत. ते पहा, हार देखील खूप सुंदर आहेत. तर इथे देखील सुंदर असं एक फुलाचं झाड आहे. ते रेडीमेड पताका वगैरे सर्व साहित्य इथे उपलब्ध आहेत. पडदे वगैरे आपल्याला मिळतील. हे छोटी छत्री जरा दाखवा, काढून दाखवा. ही श्री गणेशाच्या वरती आपण छत्री लावू शकतो. हा, हे बघा इथे खूप इथे आहे. असू दे, खूप सुंदर छत्री आहे. पाहताय आपण, असं पाहूया. आणि ही पाहता इथे. आणि जे आपण आता पाहिलं दिवे ते पहा इथे आहेत. खूप सुंदर दिवे आहेत. तुम्ही श्री गणेशासमोर हे म्हणजे पाणी संपलं तरच ते होणार काय? पाणी संपत नाही, काही नाही. आपल्याला बंद करायचं आहे तर पाणी काढून टाकायचं संपलं. अच्छा, फक्त पाणी काढायचं म्हणजे बंद होतात. बंद होते. हां हां. साधारण कंटिन्यू किती तास चालतात हे? रात्रभर काय टेन्शन 24 तास आहे. आता सेन्सरचे ते हे पण दाखवते आपल्याला कमळ लावलेले सेन्सरमध्ये. पाण्यात ठेवले काय कमळ चालवून लागते. ते तिकडचं ते नाही, ते पण बॉक्समध्ये. आणि हे कमळ पाहताय आपण. काय त्याबद्दल काय सांगतात पाहूया. हे कसे कमळ आहेत? हे पाण्यात ठेवले की चालू होणार लाईट चालू होते पाण्यात ठेवल्यावर. पाण्यात ठेवल्यावर तर लाईट चालू होणार आहे. अच्छा अच्छा, तर काढून दाखवा एक. हां हां, हे पाहत आहे आपण. हे कमळ आहेत. हे पाण्यात ठेवायचे आहेत. पाण्यात ठेवल्यानंतर याच्यामध्ये लाईट आहे ती पेटणार. टच करून दाखवत आहेत ते. खूप सुंदर दिसत आहेत. तसे कमलमध्ये असे रेग्युलर कमल भरपूर आहे. सगळे 2-3 साईजमध्ये मोठे पण कमल आहेत आपल्याकडे. अच्छा अच्छा, तर आता आपण आहोत ते राजा. हां हां, सेट आहेत, पडदे आहेत. ते पहा आपण खूप छान पडदे देखील ते आहेत. पाहत आहे. आणि सगळे हे मकरासाठी जे लागणारं साहित्य आहे ते सर्व इथे उपलब्ध आहेत. आणि खूप चांगल्या प्रकारे आणि जरा सुंदर आहेत डिझाईन सर्व. हे पण बघा आपल्याकडे लेस वगैरे पण आहेत. मूळ लेस आहे, डायमंड आहेत. डायमंड आपले गणेशाच्या मूर्तीसाठी सजवण्यासाठी लेस वगैरे लेस वगैरे. हां हां, फास्ट आयटम आहे सगळे. हे पण मस्त आहे. लेस आहेत तसे. डायमंड आहे. हां, आता आपण पाहूया. थोडंसं विषयांतर होत आहे पण बघूया, आता करूया. राजापूर म्हणजे तालुक्यामध्ये आपलं एक नाव आहे पॅन्टेक्स. अच्छा अच्छा, बँगलसाठी. हां हां, आमचं 25 वर्षाचं असं नाव आहे तसं. अच्छा अच्छा, धन्यवाद. तर आपण आता पुढे जाऊया. पाहताय खूप सुंदर असं सजवलेलं हे दुकान आहे. आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या गणपतीपर्यंत येऊन गणपतीनंतर सुद्धा करू शकता. कारण साहित्य कायम असणार आहे. आणि ते गणपतीच्या अगोदर आलं तर तुम्हाला रेट रिजनेबल रेट आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळतील. आता आपण होतं ते नॉवेल्टी सेंटरमध्ये जे विठ्ठल मंदिर आहे समोर आहे. माझ्या मागे विठ्ठल मंदिर आहे. तिथे राजूला पेडणेकर यांचं दुकान देखील आहे. नारळ वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे तसेच आहेत. त्याप्रमाणे याच्या किमती असतील. नमस्कार. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते राजापुरातीलच पोकळे यांच्या दुकानामध्ये आलेलो आहोत. इथे पाहता इथे रेडीमेड मकर तयार आहे गणपतीसाठी. खूप सुंदर सुंदर अशी मकर आहेत. हे पाहता इथे आपल्याला रेडीमेड मकर इथे मिळतील पोकळे बंधू यांच्याकडे.
पाहताय आपण आता राजापुरातील जे पोकळे आहेत त्यांच्या दुकानात आपण आलेलो आहोत आणि पाहताय आपण विविध प्रकारची मकर इथे तयार आहेत रेडीमेडमध्ये. खूप सुंदर अशी आहेत, आकर्षक अशी मकर आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो आता आपण आलो आहोत ते व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि काही दुकानं शिल्लक आहे, दोन तीन दुकानं शिल्लक आहेत, थोडी आपल्याला आता घ्यायची आहेत. तर आता आपण आलेलो आहोत ते बाजारपेठ येथील जे राज इलेक्ट्रिकल आहेत ते आमचेच बंधुराज आहेत, प्रभाकर गुरव यांचं दुकान आहे आणि तिथे देखील आपल्याला श्री गणेशाच्या मकराचं सुशोभीकरण करण्यासाठी काही इथे लायटिंग्स वगैरे आहेत, तोरणं वगैरे आहेत, खूप सुंदर सुंदर तोरणं आहेत, ती देखील आपण पाहूया. तरी पाहताय आपण श्री गणेशाच्या मकरासाठी खूप सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारची तोरणं देखील इथे उपलब्ध आहेत राज इलेक्ट्रिकल या दुकानामध्ये. तसंच इकडे देखील आपण पाहत आहात रनिंग पट्टे वगैरे आहेत डिजिटल. हे पहा समोर खूप छान छान प्रकारच्या अशा लायटिंग्स वगैरे आहेत उपलब्ध आहेत राज इलेक्ट्रिकल या दुकानामध्ये. तुम्ही कधीही भेट देऊ शकता. मालक आलेले आहेत आणि हे आमचे मालक आलेले आहेत दुकानाचे, सार्थक गुरव. तर आता आपण आहोत ते राज इलेक्ट्रिकलमध्ये. तसंच आपण तोरणं वगैरे घेऊ शकता. तसं इथे MP3 ब्लूटूथ MP3 देखील आहेत, स्पीकर्स आहेत. हे पहा खूप सुंदर आणि चांगल्या प्रतीचे आहेत, चांगल्या कंपनीचे आहेत, ब्रँडेड कंपनीचे आहेत, इथे उपलब्ध आहेत राज इलेक्ट्रिकलमध्ये. तुम्ही कधीही भेट देऊ शकता आपण या राज इलेक्ट्रिकल या दुकानामध्ये. जरा थोडंसं लावून दाखवा. हे पहा प्ले करा फक्त. आपण पाहिला तर आवाज खूप सुंदर आहे, जास्त वेळ लावू शकत नाही, कॉपीराइट इश्यू येऊ शकतो. तर चला धन्यवाद. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते यश इलेक्ट्रॉनिक्स. इथे आपण आता आलेलो आहोत. हे जवाहर चौकात शेजारी हे दुकान आहे आणि हे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. पाहताय आपण इथे खूप चांगले इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणं आपल्याला पाहायला मिळतील. फ्रीज आहेत, TV आहेत, LED आहेत, तसंच ब्लूटूथ होम थिएटर देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि गणेशाच्या चतुर्थीसाठी स्पेशल हे सगळं सामान मागवलेलं आहे, ब्लूटूथ स्पीकर वगैरे. पाहताय होम थिएटर हे चांगले ब्रँडेड आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्व जे उपकरणं आहेत ते सर्व ब्रँडेड आहेत. ते पाहताय LED आहे तिकडे. आणि तसं इकडे टॉवर स्पीकर जे आता गणपतीला खास आकर्षण असतं, ते बरेचसे आपले ग्राहक आहेत ते टॉवर स्पीकरकडे वळलेले आहेत आता, कारण खूप बरं पडतं आणि लाईटशिवाय चालतात, ते बॅटरीवर असतात. तसं इकडे फ्रीज वगैरे आहेत. आणि आता आपण आहोत ते यश इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहोत आणि आपले मालक समोर आहेत संतोष साहिल. तर पाहता इकडे वॉशिंग मशीन देखील आहेत. ते पाहता हे सगळं गणपतीच्या निमित्ताने हे सुंदर असं सजवलेलं एक दुकान आहे इलेक्ट्रॉनिक्सचं. आणि त्या गणपतीसाठी स्पेशल इकडे आपण पाहता इकडे ब्लूटूथ स्पीकर देखील आहेत. ते आपल्याला माईक पाहायला मिळेल. हा माईक छान आहे ना, गाणं वगैरे कराओकेसाठी हा स्पेशल माईक आहे. एक कसं गणपतीतून सुट्टी सुट्टी असते, त्यामुळे बरेचसे आपले घरातील मंडळी घरातच असतात गणपती या निमित्ताने. तर आपण हा कराओके माईक घेऊन तुम्ही एक आपला खूप चांगला कार्यक्रम करू शकता आपल्या घरामध्ये. तर पाहता इकडे इस्त्री देखील आहेत, मिक्सर आहेत, सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणं आहेत. इलेक्ट्रॉनिक्स सर्व उपकरणं उपलब्ध आहेत. फिल्टर देखील आहेत. पाहताय तुम्ही एकदा नक्कीच इकडे भेट द्या. इकडे वॉशिंग मशीन आहेत. तसं इकडे आपला फॅन देखील पाहायला मिळतील, सिलिंग फॅन आपल्याला पाहायला मिळतील. खूप काही उपकरणं आहेत. इकडे इंडक्शन्स देखील आहेत. तर तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या गणपतीतून. खरंच खूप सुंदर अशी उपकरणं आहेत आणि रास्त दरामध्ये आपल्याला मिळतील गणपतीच्या निमित्ताने.
तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओतील आता हा शेवटचं दुकान आहे SR मोबाईल सेंटर. तर आता आपण तिथे आलेलो आहोत आणि इथे आपण पाहूया काय गणपतीनिमित्त काही ऑफर वगैरे आहेत का. तर आता आपण आलेलो आहोत ते मोहनीश पळसणकर यांच्या दुकानामध्ये आलेलो आहोत. तर चला जाऊया, आपण पाहूया काही गणेश चतुर्थीनिमित्त काही ऑफर वगैरे आहेत का ते आपण त्यांना विचारू. पाहते आपण आता आलेलो आहोत ते SR मोबाईल शॉपिंगमध्ये आलेलो आहोत. आता इथे शॉपिंगमध्ये आता इथे शुभम आहेत तांबे सर. तर आपण त्यांना चौकशी करूया काय गणपतीसाठी काय ऑफर वगैरे आहेत का. नाही सर, गणपतीसाठी आता आपल्याकडे ऑफर चालू आहेत. जर फायनान्सवरती मोबाईल घ्यायचा असेल तर 0% व्याज दरावरती आपल्याकडे बजाज फायनान्समध्ये भेटतो. TVS फायनान्स आहे, सॅमसंग फायनान्स आहेत. अजून नवनवीन ऑफर आपल्याकडे येणार आहेत आता गणपतीनिमित्त. प्लस कुठलाही स्मार्टफोन घेतला तर त्याच्यावरती हमखास एक भेट तुम्हाला मिळणार आहे. अच्छा, ठीक आहे चालेल. तर खूप सुंदर अशा आता ऑफर आहेत तिथे. तर तुम्ही SR मोबाईल आपला आहे राजापुरात, ते ST डेपो आहे त्या रॉयल प्लाझामध्ये हे SR मोबाईल शॉपी आहे. तुम्ही इथे भेट देऊ शकता आणि ते आपल्याला सर्व प्रकारचे मोबाईल तसेच चार्जर, ब्लूटूथ नेक बँड वगैरे आपल्याला मिळू शकतं. तसंच स्मार्ट वॉच देखील ते उपलब्ध आहेत. तुम्ही एकदा चेकआउट करू शकता आपल्या शॉपिंगमध्ये येऊन. तर धन्यवाद सर. आणि मित्रांनो, आता व्हिडिओ आपण हा संपवत आहोत आणि गणेश चतुर्थीच्या सर्व आपल्या व्ह्युअर्सना मनापासून शुभेच्छा. त्यांना व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जेवढे आता आपण ती राजापुरातील शॉपीस किंवा दुकानं पाहिली आहे नक्कीच तुम्ही राजापूरमध्ये खरेदीसाठी या. खरंच खूप सुंदर असे साहित्य आपल्याला उपलब्ध आहेत राजापूरमध्ये. तर मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तो. आणि आपल्या या महाकोकण चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.